महाराष्ट्र मंडळी, मी वैशाली, मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी हेल्थ रिलेटेड माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे यश विजन केअरमध्ये, ज्या ठिकाणी लहानांपासून मोठ्यापर्यंतचे आय चेकअप केले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे तुम्हाला या ठिकाणी तयार करून दिले जातात. बेस्ट क्वालिटीचे चष्मे तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत. सो व्हिडिओमध्ये आपण सगळ्या व्हरायटी पाहणार आहोत. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्रेंड्स, आता आपण इथून पुढे इथले जे अनुभवी दृष्टीतज्ञ आहेत त्यांची भेट घेणार आहोत. आणि नमस्कार सगळ्यांना. मी पायल राठी जवळ. मॅडम, मी गेल्या 2 वर्षापासून तर तुमच्याकडे ऑलरेडी येतच आहे डोळे तपासण्यासाठी आणि चष्मा घेण्यासाठी. पण माझ्या ऑडियन्ससोबत पण मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तर तुमच्या ऑप्टिकलबद्दलची थोडक्यात माहिती आमच्या ऑडियन्सला सांगा. नक्की मॅम. आमचं यश विजन केअर शुक्रार पेठेत आहे मॅम. तर मी आधी 8 वर्ष क्लिनिकल प्रॅक्टिस करायचे. आता आमचा हा स्टार्ट करून 1.5-2 वर्ष झाले आहेत मॅम. तर इथे कसं असतं, आपल्याकडे प्रायमरी आय चेकअपचं पूर्ण सेटअप आहे मॅम. सो तुम्हाला पूर्ण व्यवस्थित चेकअप होईल. नंबर वगैरे एकदम परफेक्ट काढून दिलं जाईल मॅम. आणि एकदा तुमचा हा चेकअप झाला की तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग दिलं जाईल की तुम्हाला फ्रेम कुठली योग्य राहील, लेन्स कुठलं योग्य राहील. तुमच्या प्रोफेशन अनुसार आपण सजेस्ट करतो मॅम. आपल्याकडे फ्रेम्सची स्टार्टिंग 350 ऑनवर्ड्स आहेत आणि लेन्सेस नंबर अनुसार असतो. सो तुमचं पूर्ण चष्मा 600-700 पासून चालू होतो मॅम. चांगला. आय गेस तुमच्याकडे मुलांचे पण चष्मे तयार हो मॅम, आपल्याकडे सर्व एज ग्रुपचे स्टार्टिंग फ्रॉम 1 इयर टू ओल्ड एज सगळ्यांसाठी फ्रेम्स अवेलेबल आहेत. सनग्लासेस अवेलेबल आहेत मॅम. आपलं शॉप बाकी ऑप्टिकलपेक्षा वेगळं कसं, तर आपल्याकडे मल्टी स्पेशालिटी कॉन्टॅक्ट लेन्सचं पण प्रॅक्टिस केलं जातं. ज्यांना किरॅटोकोनस नावाचं एक हे असतं मॅम, डोळ्यांचं एक आजार असतं, तर त्यांना स्क्लेरल लेन्सेस सजेस्ट केले जातात. आमच्या इथे व्हिजिटिंग कॉन्टॅक्ट लेन्स स्पेशलिस्ट पण येतात मॅम. आपल्याकडे कोरडेपणाची तपासणी होते. डोळ्यांचं जे कोरडेपणा असतं, जे आजकाल हल्ली कम्प्युटर यूज, मोबाईल यूज, झोप नाही व्यवस्थित झाल्यामुळे वाढत चाललं आहे प्रमाण. तर त्यासाठी पण तपासणी होते मॅम आपल्याकडे. मग त्याप्रमाणे तुम्हाला सजेस्ट केलं जातं मॅम ड्रॉप्स वगैरे. मॅडम, तुमच्या स्टोअरमध्ये तर चेकअप होतं, मला माहितीच आहे. मग या व्यतिरिक्त तुम्ही काही कॅम्प वगैरे अरेंज करता काय? फॅसिलिटी आपली? हो मॅम, आपलं चालू असतं. म्हणजे एव्हरी 2-3 मंथ्सनी आम्ही लेबर साईट्सवर कॅम्प करतो. NGO सोबत टायअप आहे, तर गावाकडे जाऊन आम्ही कॅम्प करतो आणि त्या ठिकाणी आम्ही प्रॉपर सगळं मशीन्स वगैरे कॅरी करतो. प्रॉपर डिटेल्ड एक्झामिनेशन होतो मॅम. आणि मग आम्ही त्याप्रमाणे चष्मे बनवून देतो. लांबचं जवळचं व्यवस्थित फ्रेम घेऊन जातो. चष्मे 1 आठवड्याभराने मग आम्ही परत डिलिव्हर करतो मॅम. तर प्रॉपर क्वालिटीचे फ्रेम्स आणि प्रॉपर नंबर असतं मॅम त्याच्यात. फ्रेम्स मॅम आपले 300-350 पासून चालू आहे मॅम. आणि लेन्स कसं आहे, नंबरवर असतं मॅम किती तुम्हाला कॉस्टिंग जाईल. तर एक सिम्पल नंबर आणि फ्रेम असलं तर तुम्हाला पूर्ण चष्मा 600 पर्यंत होऊन जातो मॅम. जर तुमचा नंबर थोडंफार कॉम्प्लेक्स असलं तर मग रेट्स डिफर होतात. तसं मॅम डिपेंड्स ऑन लेन्स ब्रँड आणि वी हॅव म्हणजे ब्रँड्स वगैरे सगळे आहेत मॅम अवेलेबल. बेसिक हवे तर बेसिक आहे, ब्रँड हवे तर ब्रँड पण आहेत मॅम. बरेच आता मला तर वाटतं मार्केटपेक्षा रेट तुमचे कमी आहेत. हो मॅम, आम्ही म्हणजे रेट्सपेक्षा क्वालिटीवरती जास्त फोकस करतो मॅम. जर कस्टमरच्या हिशोबाने त्यांना टिकाऊ फ्रेम वगैरे हवे त्याप्रमाणे आपण स्प्रिंग क्वालिटीचेच देतो मॅम. आणि लेन्स प्रॉपर ॲक्युरेट नंबर प्रमाणे असेल मॅम. आता बऱ्याच ठिकाणी मी बघते की बाय 1 गेट 1 असतात, एकावर एक फ्री असतात. मी पण तसं काही कधी केलं नाही. मी तुमच्याकडेच येते 1.5-2 वर्षापासून आणि मला तुमची सर्व्हिस, क्वालिटी, समुपदेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आवडलेल्या आहेत. मॅम, आपल्याकडे कसं आहे ना, प्रॉपर तुम्ही जर आले ना मॅम, तुमच्या डोळ्यांच्या आधी पूर्ण आम्ही स्लिट लॅम्प एक्झामिनेशन करतो मॅम. तर त्याच्यात काय असतं मॅम, आपल्या डोळ्यात बुबुळ कसं आहे, तुमच्या लेन्समध्ये मोतीबिंदू आहे की पिकला आहे ते कळतं मॅम. वयाप्रमाणे अजून काही बदल होतात एका डोळ्यात, ते सगळं आपण बघतो मॅम. ते झालं की प्रॉपर मग आपण नंबर चेक करतो मॅम. आणि जर व्यवस्थित सगळं झालं तर इथे प्रायमरी आय चेकअप तुमचं होऊन जातो मॅम एकदम डिटेल्ड. आणि आम्हाला असं काय वाटलं ना की तुम्हाला थोडंसं गरज वाटते आहे की ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टला कन्सल्ट करायचं, तसं आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या एरियाप्रमाणे कुठलं ऑफ्थॅलकडे तुम्ही जाऊ शकता, त्यांचं पुढे गायडन्स घेऊ शकता. मग ते झालं की प्रॉपर तुम्ही इथे या.
तुम्हाला फ्रेमची व्हेरायटी मिळेल मॅम. वाईड रेंज आहे फ्रेमचे. बेसिक ते ब्रँडेड सगळे फ्रेम्स आहेत. लेन्सेस अवेलेबल आहेत मॅम. मग आता आम्हाला तुमच्याकडचे लेन्सेस पण दाखवा, फ्रेमच्या व्हरायटी पण दाखवा. हो मॅम. मी तर बघतेच नेहमी, पण आमची ऑडियन्स पण बघू नक्की मॅम. फ्रेम्स आपल्याकडे सगळ्या नमुन्याच्या मिळून जातील तुम्हाला. व्हरायटी भरपूर आहे. तुम्हाला रिमलेस पाहिजे रिमलेस मिळून जाईल. रिमलेसमध्ये मेटल फ्रेम्स आहेत ज्या चांगल्या क्वालिटीमध्ये विथ स्प्रिंग फ्रेम्स येतील. तुम्हाला थोडा बेसिक पाहिजे किंवा विदाऊट स्प्रिंग पाहिजे ते तशाही मिळून जातील. याच्यात आपण लेन्सेस तुम्हाला हव्या तशा मिळून जातील. शेप साईज हवा तसा मिळून जाईल. अशा फ्रेम्स येतात, ह्यांना आपण क्लिप ऑन म्हणतो. याच्यात तुम्हाला तुमचा नंबर मिळून जाईल. वरती याच्या अटॅचमेंट्स येतात. तुम्हाला उन्हात जायचं तुम्ही उन्हात घालू शकता. आउटडोअर फिरायला जायचं तसा घालू शकता. इव्हनिंग ड्राईव्हसाठी जायचं तर नाईट ड्राईव्ह अटॅचमेंट्स पण आहेत, हे मिळून जातील. ह्याच्यातही शेप साईजेस तुम्हाला अवेलेबल आहेत भरपूर. रिमलेसमध्ये तुम्हाला लेडीजसाठी चांगले डिझाईन्स मिळून जातील. याच्यात कलरफुल व्हरायटी आहे. पिंक फ्रेम्स, पर्पल शाईज, गोल्डन ब्राऊन तसे हवेत. ब्लॅक ब्राऊन सगळं आहेत. मग सिलिकॉन किंवा फायबर स्टिक हवी आहे तर तशा पण मिळून जातील तुम्हाला ह्याच्यात. याच्यातही तुम्हाला कलर ऑप्शन्स भरपूर आहेत. ग्रीन, पर्पल, पिंक सगळ्या ट्रेंडी फ्रेम्स आहेत. मग लहान मुलांच्यासाठी पण भरपूर रेंज आहे आपल्याकडे. अगदी 300-400 रुपयाच्या फ्रेम्सपासून ते अनब्रेकेबल फ्रेम्स आहेत 1100-1200पर्यंत त्या येऊन जातात. याच्यातही एकदम कलरफुल फ्रेम्स आहेत. तुम्ही बघाल लहान मुलांसाठी या फ्रेम्स आहेत. अगदी फक्त 400-500 रुपयामध्ये पूर्ण चष्मा ह्याच्यातही बनवून मिळेल तुम्हाला. येस. आणि कसं की लहान मुलं ओढाताण करून वापरतात, त्याचप्रमाणे स्प्रिंग पण आहे त्याला की जी तुटत नाही. याच्यातच तुम्हाला मग चांगल्या क्वालिटीत पाहिजे तर चांगल्या क्वालिटीचे पण आहेत. मग असे कलरफुल फ्रेम्स पण आहेत. स्क्वेअर शेप किंवा राऊंड शेपमध्ये हवं असतील तर प्रत्येकाच्या बजेटनुसार आहेत. कलर्स एकदम ट्रेंडी आहेत. जसं मुलगी काय हवं आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळून जातील. गॉगल्समध्ये रेंज भरपूर आहे. याच्यात कसं तुम्हाला हवं आहे तर स्प्रिंगवाले, विदाऊट स्प्रिंगवाले, पोलराइज, नॉन पोलराइज्ड, UV प्रोटेक्शन्स मिळून जातील. तुम्हाला तुमच्या नंबरचे गॉगल्स बनवून हवे तर तसेही बनवून मिळून जातील. म्हणजे तुम्ही ह्या गॉगल्समध्ये बनवू शकता किंवा आपल्या रेग्युलर फ्रेम्समध्येही नंबरचं गॉगल्स बनवून घेऊ शकता. त्याच्यातही तुम्हाला हवा आहे तो कलर, हवा आहे तसा शेप साईज करून मिळतो. फ्रेम्समध्ये बाकी तुम्हाला चष्म्याच्या फ्रेम्समध्ये पण तुम्हाला भरपूर रेंज आहे. तुम्हाला समजा फायबर फ्रेम्स हव्यात, फायबर फ्रेम्स आहेत. मेटल हव्यात, मेटल आहेत. हाफ फ्रेम्स हव्या आहेत, रिमलेस, सेमी रिमलेस तशा मिळून जातील. सुप्रा फ्रेम्स म्हणतो आपण याला. याच्यातही सगळे पूर्ण विथ स्प्रिंगवाल्या फ्रेम्स आहेत. विदाऊट स्प्रिंग आपण थोड्या कमी ठेवतो कारण ते थोडे लूज पडू शकतात किंवा ठेवल्या तरी त्याची चांगली क्वालिटी मिळून जाईल तुम्हाला. मुलींना समजा आजकाल मुलींमध्ये ट्रेंड असतो राऊंड फ्रेम्स वगैरे वापरायचे. ह्याच्यातही भरपूर ह्याच्यातही तुम्हाला भरपूर असे राऊंड शेप्सचे वेगळे कलर्स, थोडे नवीन काही हवेत असे शेप्स मिळून जातील. थोडेसे 40-50च्या बायकांना थोडं काही ट्रेंडी हवं आहे तर अशा फ्रेम्स आहेत. थोड्या ब्रँडमध्ये चांगल्या क्वालिटीत आहेत ह्या. कोटिंग वगैरे प्रॉब्लेम येणार नाही. हे झालं लेडीजसाठी. जेंट्ससाठी पण आपल्याकडे भरपूर रेंज आहे. याच्यात असे फुल फ्रेम्स येतील मेटलमध्ये. हाफ फ्रेम्स पाहिजे असे फुल फ्रेम्स येऊन जातील समजा जे जेंट्सना वगैरे हवे आहेत तर. मग हाफमध्ये पाहिजे चांगल्या क्वालिटीमध्ये असे ह्याही फ्रेम्स मिळून जातील. बेसिक आहेत, चांगल्या ब्रँडमध्ये आहेत. थोडा वेगळा शेप काही पाहिजे तसे आहेत थोडे ट्रेंडमध्ये. आणि कलर ऑप्शन पण भरपूर आहेत. हो, कलर ऑप्शन्स पण आहेत. जसं म्हटलं लेडीजसाठी असेही थोडे ट्रेंडमध्ये कॅटाईज वगैरे मेटलमध्ये पण मिळून जातील तुम्हाला. गोल्डन कलर्स पाहिजे, गोल्डन कलरच्या पण भरपूर रेंज आहे अवेलेबल. फायबरमध्येही तुम्हाला रेंज मिळून जाईल लेडीजसाठी, जेंट्ससाठी. ह्याच्यात तुम्हाला कॅटाय हवा आहे, कॅटाय आहे. रॉम्बस शेप आहे, रेग्युलर वेफेरर शेप आहेत, स्क्वेअर शेप्स आहेत. थोडे एव्हिएटर स्टाईल पाहिजे, एव्हिएटर शेप्स आहेत. याच्यात तुम्हाला नॉर्मल मटेरियल पण मध्ये पण मिळून जातील, अनब्रेकेबल मटेरियलमध्ये पण मिळून जातील. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे तशी आपण करून देऊ शकतो. आणि ऑर्डर दिल्याच्या नंतर किती वेळात मिळेल मग तुमचे? चष्मा तुम्हाला लगेचही मिळून जाईल. अर्जंट असेल तर अर्जंट मिळून जाईल. समजा तुम्ही फक्त ब्रँड्समध्ये वगैरे घेता तर ब्रँडला जेवढा स्टँडर्ड टाईम लागतो तेवढा वेळ लागेल फक्त. बाकी अर्जंट असतील तर अर्जंटही मिळून जातील. आणि समजा असं आहे की तुम्ही सिटीत आले आहात आणि समजा तुम्हाला आज चष्मा बनवला पण परत यायला जमणार नाही तर तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळून जाईल. तुम्हाला आम्ही घरी, हो, होम सर्व्हिस आहे. आम्ही पुण्याच्या बाहेर पण आम्ही पाठवले आहेत. सोलापूर, नागपूर, गोवा, बेळगाव इथेही आम्ही चष्मे पाठवले आहेत. आम्ही ते म्हणजे एकदम खात्रीशीर काम करतो ते आम्ही की कुरिअर नाही, आम्ही जनरली ते इन्क्लूड करून आमच्याकडनंच पाठवतो. पण ती रिसीट वगैरे नंबर असेल तर तो शेअर करून ठेवतो म्हणजे कसं तुम्हाला कस्टमरला पण ट्रॅक राहतो त्या हिशोबाने.
तुमच्या घरातल्या पण कोणी मंडळी असतील, घरातले नातेवाईक असतील तुमचे की जे युरोप US मध्ये आहेत, मग तिकडे चष्मे बनवणं, तिकडे ब्रँडेड लेन्सेस घेणं महाग पडतं. त्याच लेन्सेस, त्याच क्वालिटीच्या लेन्सेस आपल्याला इंडियामध्ये बऱ्याच स्वस्तात मिळतात. तर तसे तुमच्या घरच्या लोकांचेही चष्मे तुम्ही इकडे बनवून देऊ शकता. मॅडम, आपण ऑडियन्सला तर सगळी माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली मी आले होते माझं आय चेकअप करण्यासाठी. नक्की मॅम, आपण करूया मॅम आय चेकअप. चालेल. या, आपला हा क्लिनिकल सेटअप आहे. तर इथे कसं आहे, आता आपण मॅमचं स्टार्ट करूया चेकअप. त्याआधी आपण मॅमच्या डोळ्यात काय कोरडेपणा आहे का, बाकी काही स्ट्रक्चर्स कसे आहेत डोळ्याचं, नॉर्मल आहे का, ते सगळं चेक करूया. आणि मग दुसऱ्या मशीनाचं सांगते मी तुम्हाला. इथे चिंटे होता मॅम. मॅमचे डोळे चांगले आहेत डोळे. तर या मशीनवर आपल्याला कळतो की मोतीबिंदू वगैरे आहे का किंवा बाकी काही प्रॉब्लेम आहेत का. पण मॅमचे डोळे छान आहेत एकदम प्रायमरी एक्झामिनेशनमध्ये. या मशीनवरती आपल्याला ऑटो रिफ्रॅक्टोमीटर म्हणतात सर याला. तर ह्याच्यात ऑटो नंबर येतं. तर टेंटेटिव्ह मॅमचं किती नंबर असू शकतं ते कळतं सर या मशीनवर. किती चिंटे होता मॅम. राईट आहेचं, राईट आहे आणि लेफ्ट आहे वेगवेगळं फोकस करू. तर ऑटोमॅटिक आपल्याला कळालं मॅमचा एक टेंटेटिव्ह नंबर किती असणार. मॅमचं आपलं प्रायमरी एक्झामिनेशन झालेलं आहे. या मशीनवर मॅमचे डोळे एकदम क्लिअर आहेत, त्यांना काही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, त्यांचे सगळे डोळ्याचे स्ट्रक्चर्स नॉर्मल आहे ते कळालेलं आहे. तर मॅमचा एकदा फक्त नंबर चेक करून घेऊया परत. दिसतंय मॅम तुम्हाला लांबचं. हे आपण मॅडमचा लांबचा नंबर बघितलाय. आता मॅमचा जवळचा बघूया. हे दिसतंय मॅम. नाही ना, ह्यांनी दिसतंय मॅम. हो, क्लिअर आहे ना एकदम. क्लिअर आहे. हे जवळचा नंबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कळतं की मॅमचे लांबचा नंबर काय आहे, जवळचा नंबर काय आहे. मग त्याप्रमाणे आम्ही प्रिस्क्रिप्शन बनवतो. ज्यांना डोळ्यात ड्रायनेस असेल, एलर्जी असेल, ते असेल तर तसं त्यांना काउन्सिल करतो. ज्यांना मोतीबिंदू असेल, काचबिंदू असेल, सिव्हिअर काही इन्फेक्शन्स असेल, कॉन्टॅक्ट लेन्समुळे काही झालं असेल तर त्याप्रमाणे आपण कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे रेफर करतो. आपल्याकडे पूर्ण प्रायमरी एक्झामिनेशन होतं सर. त्याप्रमाणे मग जर तुम्हाला पडलं गरज तर आम्ही पुढे पाठवतो सर. आणि जर इथेच तुमचं पूर्ण काम झालं तर काही गरज नसतं. आपल्याकडे कलर विजन चेकअपचं पण फॅसिलिटी आहे. सो तुम्हाला मी एकदा ह्यांचं आपण एकदा चेक करून घेऊया. मॅम तुमचा एक डोळा बाहेरनं बंद करताय सर. हा नंबर दिसतंय मॅम. 6 ना मॅम. हा 57. हे मॅम 15. दुसरा डोळा बंद करता मॅम एकदा. हा नंबर दिसतोय मॅम तुम्हाला. 16. आणि हे मॅम 73. सो हे टेस्ट केल्याने आपल्याला कळतं आहे की मॅमचे कलर विजन एकदम नॉर्मल आहे. सो मॅमचं पूर्ण डोळा आतून स्ट्रक्चर नंबर वगैरे हे सगळं आपलं काढून झालेलं आहे. हे टेस्ट कसं आहे सर, आपण नॉर्मली सगळ्यांचं स्क्रीनिंग केलं पाहिजे, पण स्पेसिफिक फील्ड्स असतात सर जिथे कलर विजन खूप जास्त महत्त्वाचं असतं. जर हे टेस्ट त्यांनी पास केलं तरच त्यांना पर्टिक्युलर फील्डमध्ये ॲडमिशन वगैरे मिळतो. तो इन जनरल ही टेस्ट सगळ्यांची स्क्रीनिंग व्हायलाच पाहिजे सर, जे पण चेकअपला येतात ना, कारण की हा बेसिक चेकअप आहे सर. सो इट इज मस्ट सर फॉर एव्हरीवन. सर अजून एक बेसिक चेकअप आहे आपल्याकडे, ड्रायनेस टेस्टसाठी असते. तर कसं आहे, आता कम्प्युटर यूज खूप असलं किंवा ज्यांना कॉन्टॅक्ट लेन्स ट्राय करायचं असेल तर त्यांच्या डोळ्यात कोरडेपणा आहे की नाही, त्यांचे डोळे हेल्दी आहे की नाही ते चेक करण्यासाठी हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे सर. तर आपण फक्त मॅमचं एकदा ते करून घेऊया. मॅम चष्मा काढायचा आहे. समोर बघायचं आहे. हां मॅम, वर बघा मॅम. बरं मॅम. ओके मॅम. मॅमचं आपण ड्रायनेस टेस्ट करतोय इथे. मॅम तुम्हाला नॉर्मल ब्लिंक करायचं आहे. तर ह्याचं रिझल्ट यायला आपल्याला 1 ते 2 मिनटं लागतं. ह्याच्यात आपल्याला कळेल की मॅमच्या डोळ्यात अश्रूचं प्रमाण कसं आहे, त्यांना कोरडेपणा वगैरे आहे का, ते सगळं डिटेक्ट होईल. ही टेस्ट ज्यांना कॉन्टॅक्ट लेन्स लावायचं असेल, त्यांचे डोळे हेल्दी आहेत की नाही हे आपण आधी नेहमी करतो आणि मग त्याप्रमाणे त्यांना कॉन्टॅक्ट लेन्सचं कुठलं मटेरियल सूट होईल ते सजेस्ट करतो.
येस. सो ह्याच्यात आपल्याला कळतं आहे की विदिन फ्यू सेकंड्स हिस्ट्री 15 mm पर्यंत वेट झालेली आहे. तर मॅमचे डोळ्यात काही कोरडेपणाचा प्रॉब्लेम नाही आहे. तर हे आपण ना चेक करतो सर. ज्यांची ड्रायनेस खूप असतं ना सर, त्यांना 1-2 mm पण वेट होत नाही. सो ह्याच्यात कसं आहे, वेट होतं सर आणि मग प्रॉपर आपल्याला कळतं सर. आणि त्याप्रमाणे जर सिव्हिअर ड्रायनेस असेल किंवा काय असेल तर तसं आम्ही ऑफ्थॅल्कडे रेफर करतो सर. सिव्हिअर ड्रायनेस असतं, एक माइल्ड असतं, एक मॉडरेट आणि एकदम सिव्हिअर असतं सर. तर मिनी क्लिनिकच आहे समजा. सिव्हिअर ड्रायनेस जे आहे ना सर, ज्यांना संधिवाताचा त्रास आहे किंवा जॉग्रन सिंड्रोम वगैरे असतं सर, तर ज्यांना ते सिव्हिअर होतं ना, त्यांना मग आपल्याला स्पेशल कॉन्टॅक्ट लेन्स पण देऊ शकतो आपण. आणि प्लस सगळं ते प्रॉपर काउन्सिलिंग करून पुढे कसं त्यांच्या डोळ्याचं कोरडेपणा कमी करायचं ते सगळं ऑफ्थॅलच्या अंडर आपण करून घेऊ शकतो. प्रायमरी एक्झामिनेशनमध्ये जर सगळं नॉर्मल असेल तर इट्स ओके. म्हणजे काही असलंच प्रॉब्लेम डिटेक्ट झालं तर आपण त्याप्रमाणे स्पेशलिस्टला रेफर करतो सर. हा एक कस्टमरचा चष्मा तयार होऊन आला आहे आपल्याकडे. तर आम्ही नेहमी काय करतो मॅम, चष्मा रेडी झाला ना की आम्ही आमच्याकडे व्यवस्थित तो चष्मा बनला आहे की नाही ते खात्रीशीर बघतो मॅम. आपण जी लेन्स सांगितली आहे आणि जे कोटिंग सांगितलेलं आहे ते व्यवस्थित झालं आहे का, ते व्यवस्थित झाल्यावर आम्ही कस्टमरला फोन करतो आणि डिलेवरीसाठी बोलवतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की चेकिंग, प्रिलिमिनरी चेकअपपासनं काउन्सिलिंगपासनं सगळ्या प्रकारच्या फ्रेम, सगळ्या प्रकारच्या ब्रँडचे लेन्सेस, तुम्हाला जे हवं आहे ते सगळं मिळेल. हे सोडून जर का तुम्हाला दुसरे काही त्रास असतील, जसं मोतीबिंदू आहे, काचबिंदू आहे किंवा लहान मुलांना तिरळेपणा वगैरे, याबद्दलही काउन्सिलिंग करून कोणी डॉक्टर्स असतील तर डॉक्टर्सकडे पाठवायचं, कसं पुढची ट्रीटमेंट घेता येईल याबद्दलही मार्गदर्शन दिलं जाईल. आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स एक चांगला एक्सपिरियन्स राहील याची आम्ही नक्की म्हणजे याच्यासाठी आम्ही नक्की मेहनत घेऊ. एकदा जरूर भेट द्या, म्हणजे तुम्हालाही कळेल की काय काय आमच्याकडे सेवा आहेत त्या सगळ्या. नक्कीच. मी तर इथे आल्याच्या नंतर मला तर नक्कीच चांगला अनुभव आलेला आहे. तुम्हाला येईल. सो एकदा नक्की व्हिजिट करा तुम्ही.